Good morning. Myself S.A. Taral, Commerce Department, GKG College Kolhapur. लास्ट लेक्चरला आपण अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म हा टॉपिक सुरू केलेला आहे. या टॉपिक मध्ये मीनिंग ऑफ अमलगमेशन, डेफिनेशन ऑफ अमलगमेशन, आणखीन त्या संदर्भात जे काही ऍडजस्टमेंट असतात ते आपण बघितलेले आहेत. इन सिंपल वर्ड्स, अमलगमेशन म्हणजे काय, तर जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा अधिक कंपन्यांचं एकत्रीकरण करून नवीन कंपनी फॉर्म केली जाते त्याला अमलगमेशन असं म्हणतात. मग अमलगमेशन केल्यानंतर काही ज्या काही कंपन्या आहेत दोन किंवा दोनपेक्षा अधिक असतील त्यांची काही असेट वाढते किंवा काही रिड्यूस होत असते. त्याचबरोबर काही डेप्रिसिएशन दिलेलं असेल किंवा एखादी असेट एखाद्या पार्टनरने टेक ओव्हर केली असेल तर त्या संदर्भात कोणकोणते ऍडजस्टमेंट केले जातात किंवा कशा पद्धतीनं ती सिच्युएशन हँडल केली जाते या संदर्भातचे ऍडजस्टमेंट आपण लास्ट लेक्चरला बघितलेले आहे. या लेक्चरला आपण एक सिंपल प्रॉब्लेम बघायचा आहे. तो मी फक्त रीड करून दाखवतो, त्यानंतर जे काही सिंपल पोस्टिंग आहे ते तुम्हाला सांगितलं जाईल. प्रॉब्लेम बघा. बॅलन्स शीट ऑफ AB लिमिटेड अँड बॅलन्स शीट ऑफ CD लिमिटेड अमलगमेटेड ऑन 31st March 2010. इथे दोघांचे बॅलन्स शीट दिलेले आहे. AB ही एक फर्म आहे, आणखी C and D ही एक फर्म आहे. AB ची बॅलन्स शीट बघा. क्रेडिटर्स 21,500, त्याच्यानंतर कॅपिटल्स आहेत A and B. A चा आहे 25,000, B आहे 15,000. असेट साइड आहे कॅश ॲट बँक 3,000, डेटर्स 20,000, स्टॉक 30,000, इन्व्हेस्टमेंट 8,000 अँड फर्निचर 500. अशा पद्धतीने त्यांनी AB ची बॅलन्स शीट दिलेली आहे. त्याचबरोबर इथं खाली CD ची देखील बॅलन्स शीट दिलेली आहे. CD ची बॅलन्स शीटला क्रेडिटर्स आहे 21,000, रिझर्व 11,500 आहे. त्याच्यानंतर कॅपिटल्स आहेत 19,000, C च आहे आणि D च 11,000. त्याचबरोबर CD या कंपनीचे असेट साइड दिलेलं आहे. असेट साइड मध्ये कॅश बॅलन्स आहे 1,000, डेटर्स आहे 25,000, मायनस ऑडिट आहे 500 आणि आउटरला 24,500 दिलेलं आहे. स्टॉक 20,000 दिलेला आहे. फिक्चर 1,000, प्रिमायसेस 12,000, गुडविल आहे 4,000. त्याच्यानंतर त्या दोघांचे जे अमलगमेशन केलं जातं त्या संदर्भात जे काही ऍडजस्टमेंट दिलेले आहेत, इथे एक सिंपल 4-5 ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. त्या ऍडजस्टमेंट आपण बघूया. फर्स्ट ऍडजस्टमेंट दिला 4,000 रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स. त्याच्यानंतर स्टॉक अँड फर्निचर डेप्रिसिएटेड बाय 10%. इन्व्हेस्टमेंट थर्ड नंबर आहे. इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर ॲट 10,000. फोर्थ नंबर आहे ₹300 बी रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. आणखीन लास्ट आहे ती गुडविल बी व्हॅल्यूड ॲट ₹4,000. आणि तिथं खाली त्याच्यानंतर सेंटेन्स एक दिलेला आहे ते इट वॉज अग्रीड दॅट द बॅलन्स शीट ऑफ AB शुड बी ऍडजस्टेड ॲट अंडर. जे काही आता अमलगमेशन मध्ये जे काही ऍडजस्टमेंट दिलेलं आहे ह्या ऍडजस्टमेंट सर्व फक्त AB या कंपनीसाठी, AB या फर्मसाठी अप्लाइड होतील. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट दिलेलं आहे ते द फॉलोइंग ऍडजस्टमेंट्स वेअर अग्रीड अपॉन द बॅलन्स शीट ऑफ C and D. आता C and D च्या संदर्भात काही ऍडजस्टमेंट असणार आहेत त्या इथं दिलेल्या आहेत खाली. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर बुक डेट्स, स्टॉक आणि फिक्चर बी टेकन ओव्हर ॲट बुक व्हॅल्यू. आणि सेकंड आहे द लीज होल्ड अँड गुडविल बी व्हॅल्यूड ॲट ₹18,000 अँड ₹6,000 रेस्पेक्टिव्हली. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रॉब्लेम दिलेला आहे. त्याच्यामध्ये दोन्ही कंपन्यांचे बॅलन्स शीट दिलेले आहेत. आणखी दोन्ही कंपन्या संदर्भात जे काही ऍडजस्टमेंट आहेत त्या आपल्याला दिलेल्या आहेत. आता सुरुवातीला ज्यावेळेला आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार त्यावेळेला दोन्ही कंपन्यांचं जे काही रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे किंवा ज्याला आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट आहे ते ओपन करावं लागतं. त्याचबरोबर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे कॉमन मध्ये दोघांचेही वेगवेगळं अकाउंट ओपन करावं लागतं. आणखीन त्या दोन्हींची बॅलन्स शीट म्हणून आपण न्यू बॅलन्स शीट तयार करत असतो. आता सुरुवातीला बघा, पहिला इन द बुक्स ऑफ AB लिमिटेड. AB लिमिटेडच्या बुक्स मध्ये कोणकोणते अकाउंट ओपन करायचे तर रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि त्याच पद्धतीनं C and D च्या बुक्स मध्ये सुद्धा रिव्हॅल्युएशन अकाउंट अँड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असे अकाउंट ओपन करायचे. सुरुवातीला आपण
एबी लिमिटेड मध्ये बघूया. एबी लिमिटेडच्या ज्यावेळेला आपण सॉल्व्ह करणार त्यावेळेला त्यांचे जे कॅपिटल अकाउंट ओपन केलं आहे त्या कॅपिटल अकाउंटला त्यांचे कॅपिटल ट्रान्सफर करून घ्यायचे. मग ते कुठं जाईल तर कॅपिटल अकाउंटला पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून E च्या कॉलम मध्ये 25,000 येईल आणि बी च्या कॉलम मध्ये त्याचं दिलेलं 15,000. अशा पद्धतीने त्यांचे सुरुवातीला कॅपिटल घ्यायचे. त्याच्यानंतर जर काही रिझर्व्ह फंड किंवा जनरल रिझर्व्ह जर असेल तर तो त्यांच्या रेशोनुसार तो डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचा असतो. इथं आता त्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलेलं नाही. आता फर्स्ट ऍडजस्टमेंट काय दिले बघा. It was agreed that the balance sheet of AB should be adjusted as follows. पहिला ऍडजस्टमेंट दिलेलं आहे त्यांनी ₹400 be reserved for doubtful debts. रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स म्हणजे आरडीडी. एबी कंपनीचे काही डेटर्स आहेत त्याच्यावर त्यांनी आरडीडी दिलेला आहे 400. आता एक आरडीडी त्यांनी पर्सेंटेज न देता डायरेक्ट अमाऊंट दिलेली आहे. त्यामुळे जी काही अमाऊंट आहे ते ऍडजस्टमेंट नुसार आपण काय करायचे ते ट्रान्सफर करायचं आहे. आता आरडीडी आहे याचा अर्थ तो काय होती डेटर्स मधून मायनस होतो. पण इथं ऑलरेडी त्यांनी मायनस करून अमाऊंट दिलेली आहे. ती अमाऊंट 400 आहे. त्याचं पोस्टिंग कुठं होईल तर रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटचे जे काही डेबिट साईड त्या प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू आरडीडी म्हणून ₹400 ट्रान्सफर होईल. त्याच्यानंतर सेकंड नंबर ऍडजस्टमेंट आहे स्टॉक अँड फर्निचर बी डेप्रिसिएटेड बाय 10%. आता स्टॉक किती अमाऊंट आहे. स्टॉकची अमाऊंट आहे प्रॉब्लेम मध्ये दिलेली 30,000 आहे. आणखी फर्निचर आहे ते 500 आहे. याच्यावरती 10% डेप्रिसिएशन दिलेलं आहे. स्टॉक आहे 30,000 याच्यावरती जे काय 10% डेप्रिसिएशन येईल 3,000. हे डेप्रिसिएशन कुठं होईल तर जे काही पर्टिक्युलर असेट आहे त्या असेट मधून मायनस होईल आणि सेकंड इफेक्ट जो रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे त्याच्या डेबिट साईडला जाईल. डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन त्याच्या खाली स्टॉक येईल आणि स्टॉकचं डेप्रिसिएशन 30,000 वरती 10% 3,000 येईल. त्याच्यानंतर त्याच पद्धतीने फर्निचर वरती देखील 500 अमाऊंट आहे 10% ₹50 येतील. मग ते सुद्धा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवलं जाईल. अशा पद्धतीने त्यासाठी इफेक्ट दाखवावा लागतो. त्यानंतर आहे थर्ड नंबर ऍडजस्टमेंट इन्व्हेस्टमेंट बी टेकन ओव्हर ऍट ₹10,000. आता हे इन्व्हेस्टमेंट एबी ची दिलेलं आहे 8,000. आणखीन ऍडजस्टमेंट मध्ये टेक ओव्हर किती केलेलं आहे तर 10,000. म्हणजे सुरुवातीला 8,000 होते नंतर 10,000 झालेले आहे म्हणजे ₹2,000 वाढलेले आहे. म्हणजे तो एक्स्ट्रा 2,000 जो आहे तो इन्कम आहे. तो इन्कम असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल तर प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे त्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला ₹2,000 हा इन्कम म्हणून दाखवावं लागेल. म्हणजे इथं आता रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला काय लिहावं लागेल तर बाय इन्व्हेस्टमेंट ₹2,000 हे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल. त्याच्यानंतर फोर्थ नंबर ऍडजस्टमेंट आहे ₹300 बी रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. आता इथे क्रेडिटर्स वरती डिस्काउंट दिलेलं आहे ₹300. टोटल क्रेडिटर्स किती आहे बघा तर एबीचे क्रेडिटर्स आहेत 21,500. त्याच्यातून मायनस किती होईल तर 300 मायनस होतील आणि जी काही अमाऊंट आहे ती आपण नवीन बॅलन्स शीटला दाखवली जाईल. आता हा 300चा इफेक्ट कुठं जाईल तर जे रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन केलेलं आहे ते रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला 300 होईल. कारण जर एखादा डिस्काउंट गेला असेल क्रेडिटर्सना तर तो इन्कम कन्सिडर करावा लागतो आणि त्यामुळे ते रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ₹300 आपल्याला दाखवता येईल. त्याच्यानंतर एक लास्ट ऍडजस्टमेंट आहे गुडविल बी व्हॅल्यूड ऍट ₹4,000. आता एबी लिमिटेडचं गुडविल दिलेलं आहे 4,000 म्हणजे ₹4,000 दिलेलं आहे. ते गुडविल काय करावं लागणार आहे तर जे काही पार्टनर्स आहेत एबी हे पार्टनर्स आहेत त्यांना त्यांच्या रेशो प्रमाणे त्यांच्या कॅपिटल अकाउंटला ते डिवाइड करून द्यावं लागेल. आता त्यांचा रेशो इथं दिलेला नसल्यामुळे आपण काय करणार आहोत तो 4,000 जो आहे गुडविल तो त्यांना इक्वली डिस्ट्रीब्यूट करून द्यायचा आहे. इथे किती होईल तर 2,000 येईल ए साठी आणि 2,000 बी साठी. अशा पद्धतीने आपण ए आणि बी चं जे काही प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट दिलेले आहे ते आपल्याला सॉल्व्ह करता येतील. नेक्स्ट बघा त्याच्यानंतर सीडीच्या संदर्भात जे काही ऍडजस्टमेंट आहे त्या सीडीच्या संदर्भात ऍडजस्टमेंट आपल्याला खाली दिलेले आहेत.
स्टॉक बुक डेट्स अँड ट्रेड फिक्चर बी टेकन ओव्हर ॲट बुक व्हॅल्यू. म्हणजे सीडीच्या संदर्भात जे काही स्टॉक डेटर्स आणि ट्रेड फिक्चर आहे ते काय आहे त्या किमतीला आपल्याला ट्रान्सफर करावं लागणार आहे. त्याच्यानंतर लीज होल्ड अँड गुडविल बी व्हॅल्यूड ॲट रुपीज 18,000 अँड 6,000. आता लीज होल्ड जे काय आहे आणखीन गुडविल आहे ती त्यांची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. लीज होल्डची ऍक्च्युअली बॅलन्स शीट मध्ये जी अमाऊंट आहे ती आहे 12,000 आहे आणि इथं दिलेलं आपल्याला अमाऊंट आहे ती 18,000 आहे. म्हणजे सुरुवातीची अमाऊंट आहे 12,000 आणि नंतर वाढलेली अमाऊंट आहे 18,000. म्हणजे इथं जो काही 6,000चा डिफरन्स आहे तो आपल्याला प्रॉफिट म्हणून कन्सिडर करावा लागेल आणि तो कुठे घ्यावा लागणार आहे तर रिव्हॅल्युएशन अकाउंट जे काही सीडी फर्म मध्ये असेल त्या फर्मच्या क्रेडिट साईडला बाय लीज होल्ड प्रिमायसेस 6,000 म्हणून घ्यावं लागणार आहे. त्याचबरोबर गुडविलची अमाऊंट सुरुवातीला 4,000 होती नंतर 6,000 आहे. म्हणजे इथं देखील 2,000 वाढलेले. मग ती काय करावं लागणार आपल्याला वाढलेली अमाऊंट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला 2,000 म्हणून दाखवता येईल. अशा पद्धतीने ह्या जे ऍडजस्टमेंट सिंपल आहेत त्याचं पोस्टिंग आपल्याला करता येईल आणि हे ऍडजस्टमेंट पोस्टिंग केल्यानंतर आपण तो अकाउंट क्लोज करावा लागतो. आता सुरुवातीला एबीचं रिव्हॅल्युएशन अकाउंट बघा. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला सुरुवातीला काय येईल तर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 300, इन्व्हेस्टमेंट 2,000 आहे. इथं दोन अमाऊंट आले आणि डेबिट साईडला बघा टू आरडीडी 400, डेप्रिसिएशन दिलेलं आहे यांचं स्टॉकचं 3,000, फर्निचरचं 50 रुपीज आहे. मग दोन्हींची टोटल केल्यानंतर डेबिट साईड जास्त होते. डेबिट साईड आहे 3,450 आणि क्रेडिटला इथं कमी पडणारा बॅलन्स आहे 1,150. म्हणजे 1,150 हा जो काय कमी पडणारा बॅलन्स आहे तो लॉस आहे. त्यामुळे तो लॉस आपल्याला ए अँड बी साठी इक्वली डिवाइड करून द्यायचा आहे. मग ए साठी येईल 575 आणखीन बी साठी देखील 575. अशा पद्धतीने त्यांना तो लॉस डिवाइड करून दिला जाईल. हा लॉस पुन्हा डेबिट पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला आहे तसा ट्रान्सफर केला जाईल. त्याचबरोबर सीडीचं जे काही अकाउंट आहे ते सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला क्लोज करता येतो. सीडीच्या बघा क्रेडिट साईडला काय आले लीज होल्ड प्रिमायसेस 6,000, गुडविल 2,000 म्हणजे टोटल 8,000 आहे. त्या टोटल 8,000 आपण डिवाइड केल्यानंतर 4,000 डेबिटला काही अमाऊंट नसल्यामुळे 4,000 हा प्रॉफिट येईल आणि तो प्रॉफिट आपल्याला त्या पार्टनर सी अँड डीच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जाईल. अशा पद्धतीने आपण जो काही रिव्हॅल्युएशनला प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल तो ट्रान्सफर करावा लागतो. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण या संदर्भाची काही अमर्ग्युएटेड बॅलन्स शीट आहे ते आपण पाहणार आहोत. इथं सिंपली मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके.